मंडळी, तुम्हाला माहीत आहे का, वर्षातील असे फक्त 4 महिने असतात जेव्हा देवांचे पालन करता भगवान श्रीविष्णू योग निद्रेत जातात आणि या काळात संपूर्ण सृष्टीमध्ये एक वेगळी आध्यात्मिक ऊर्जा कार्यरत असते। असे मानले जाते की या 4 महिन्यात केलेले एक छोटेसे पुण्यकर्मही अनेक पटीने फळ देते, तर एक छोटीशी चूक आयुष्यभराचे नुकसानही करू शकते। म्हणूनच आपल्या ऋषीमुनींनी या काळासाठी अनेक विशेष नियम सांगितले आहेत। पण हे नियम नेमके का बनवले गेले, भगवान विष्णू झोपतात म्हणजे नेमके काय घडते आणि या काळात शुभ कार्य का टाळले जातात, आणि जर आपण चातुर्मास योग्य पद्धतीने पाळला तर आपल्या जीवनात कोणते चमत्कारिक बदल होऊ शकतात, तर आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण चातुर्मास 2026 बद्दल A to Z संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आपण शेवटी पाहणार आहोत असा एक सोपा उपाय जो दररोज फक्त 5 मिनिटे केल्याने भगवान विष्णूंची विशेष कृपा आपल्याला मिळते असे शास्त्रात सांगितले आहे। नमस्कार मंडळी, साई प्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मंडळी, जर तुम्हाला धर्म, अध्यात्म, व्रत, पूजा, राशी भविष्य या संबंधित माहिती आवडत असेल तर आपल्या या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय। तुमच्या या एका कमेंटमुळे या व्हिडिओची सकारात्मक ऊर्जा हजारो भक्तांपर्यंत पोहोचेल। चला तर मग आता सुरुवात करूया। सर्वात प्रथम पाहूया चातुर्मास म्हणजे काय। चातुर्मास या शब्दाचा अर्थच आहे 4 महिन्यांचा पवित्र कालावधी। हा काळ आषाढ शुक्ल एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशीपासून सुरू होतो आणि कार्तिक शुक्ल एकादशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशीला समाप्त होतो। हे 4 महिने म्हणजे श्रावण, भाद्रपद, आश्विन आणि कार्तिक। सनातन धर्मात या काळाला अत्यंत पवित्र मानले जाते, कारण याच काळात भगवान श्री विष्णू योग निद्रेत जातात। म्हणून या 4 महिन्यात भक्तांनी अधिकाधिक जप, तप, दान आणि व्रत आणि सत्कर्म करावे असे धर्मशास्त्र सांगते। आता पाहूया भगवान विष्णू योग निद्रेत का जातात। आता अनेकांच्या मनात प्रश्न येतो, भगवान विष्णू खरंच झोपतात का? याचे उत्तर आहे, योग निद्रा म्हणजे सामान्य झोप नाही। योग निद्रा म्हणजे संपूर्ण विश्वाचे सूक्ष्म नियंत्रण करत अंतर्मुख अवस्थेत राहणे। पौराणिक कथेनुसार देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णू क्षीरसागरात शेषनागावर विश्रांती घेतात। त्यांच्या चरणी माता महालक्ष्मी सेवा करत असतात। ही अवस्था 4 महिने टिकते आणि प्रबोधिनी एकादशीला भगवान श्री विष्णू पुन्हा जागृत होतात। यालाच देव उठणी एकादशी असे म्हणतात। या काळात सृष्टीतील आध्यात्मिक कंपन अधिक प्रभावी असतात। म्हणूनच मन शांत करणे, इंद्रियांवर नियंत्रण ठेवणे आणि स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवणे याला विशेष महत्त्व दिले गेले आहे। आता पाहूया या काळात शुभ कार्य का टाळले जातात। तर तुम्ही अनेकदा ऐकले असेल, चातुर्मासात लग्न होत नाहीत, गृहप्रवेश टाळतात, नवीन व्यवसाय सुरू करत नाहीत। पण यामागे कारण काय? लोक समजतात की हे फक्त धार्मिक नियम आहेत, पण यामागे वैज्ञानिक विचारसुद्धा आहे। हे 4 महिने म्हणजे पावसाळ्याचा काळ। पूर्वी प्रवास अत्यंत कठीण असे, रस्ते नसत, वाहतूक नव्हती, नद्या दुथडी भरून वाहत असत। अशा वेळी मोठे धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रम करणे धोकादायक ठरू शकत होते। याशिवाय या ऋतूमध्ये अनेक प्रकारचे जंतू, सूक्ष्मजीव आणि रोग वाढतात। म्हणून साधे जीवन, सात्विक आहार आणि शरीराची विशेष काळजी या गोष्टींना आपल्या पूर्वजांनी धार्मिक स्वरूप दिले, म्हणजे लोक नियम सहज पाळतील। यातूनच धर्म आणि विज्ञान यांचा सुंदर संगम दिसून येतो। तर मंडळी, आता तुम्हाला समजले असेल की चातुर्मास हा केवळ धार्मिक सण नाही, तर स्वतःला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या बदलण्याची सुवर्ण संधी आहे। पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न तो हा की या 4 महिन्यात नेमके कोणते नियम पाळावेत, कोणत्या चुका अजिबात करू नयेत, काय खावे, काय टाळावे आणि कोणते नियम पाळल्याने भगवान श्री विष्णूंची विशेष कृपा मिळते, याची सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोतच। तर मंडळी, जर तुम्हाला वाटत असेल की चातुर्मास म्हणजे फक्त कांदा लसूण न खाणे
किंवा काही दिवस उपवास करणे तर तुम्ही अजून चातुर्मासाचा खरा अर्थ समजून घेतलेला नाही. शास्त्रामध्ये या 4 महिन्यांसाठी 21 महत्त्वाचे नियम सांगितले आहेत. यातील काही नियम शरीरासाठी आहेत, काही नियम मनासाठी आहेत, तर काही आत्म्याच्या शुद्धीसाठी आहेत. या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक नियमामागचे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण समजून घेणार आहोत. शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की जरूर पहा, कारण शेवटी आपण जाणून घेणार आहोत असा एक नियम जो पाळल्याने चातुर्मास अधिक फलदायी मानला जातो. आपण चातुर्मासाचा इतिहास, भगवान विष्णूंची योगनिद्रा आणि या काळाचे महत्त्व जाणून घेतले. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे चातुर्मासात नेमके काय करावे आणि काय टाळावे. तर पहिला नियम आहे ब्रह्म मुहूर्ताला उठा. मंडळी, चातुर्मासात शक्य असल्यास सूर्योदयापूर्वी उठावे. या वेळेतील वातावरण शांत असते, मन एकाग्र राहते. ध्यान, जप आणि प्रार्थनेसाठी ही सर्वोत्तम वेळ मानली जाते. वैज्ञानिकदृष्ट्या पाहिले तर लवकर उठल्याने शरीराचे जैविक घड्याळसुद्धा संतुलित राहते. नियम दुसरा, रोज स्नान करून देवपूजा करावी. स्नानानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करावेत. भगवान श्री विष्णू, माता महालक्ष्मी आणि तुळशी मातेची पूजा करावी. अगदी 5 मिनिटांची भक्ती देखील मनाला स्थैर्य देते. तिसरा नियम म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. या मंत्राला विष्णूंचा महामंत्र मानले जाते. रोज 11, 21 किंवा 108 वेळा जप करावा. मंत्र जपामुळे मन शांत होते आणि नकारात्मक विचार कमी होतात. 5वा नियम म्हणजे सात्विक आहार घ्यावा. ताजे, स्वच्छ आणि हलके अन्न खावे. अति तिखट, अति तेलकट आणि जड अन्न टाळावे. पावसाळ्यात पचनशक्ती कमी होते, म्हणून सात्विक आहार शरीरासाठी अधिक हितकारक ठरतो. 5वा नियम म्हणजे कांदा, लसूण आणि मद्यापासून दूर राहावे. धर्मशास्त्रात हे पदार्थ तामसिक मानले गेले आहेत. चातुर्मासात मन आणि इंद्रिये शांत ठेवणे महत्त्वाचे असते, त्यामुळे सात्विक जीवनशैलीचा आग्रह धरला जातो. 6वा नियम असा आहे की एकादशीचे व्रत शक्यतो पाळावे. चातुर्मासातील प्रत्येक एकादशी विशेष महत्त्वाची असते. उपवास केल्याने शरीराला विश्रांती मिळते, मन भक्तीत रमते. 7वा नियम आहे तुळशी मातेची सेवा करावी. दररोज तुळशीला पाणी अर्पण करावे. संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावावा आणि तुळस ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय मानली जाते. 8वा नियम म्हणजे दान करण्याची सवय लावावी. अन्नदान, वस्त्रदान, ग्रंथदान किंवा गरजूंची मदत. दानामुळे अहंकार कमी होतो आणि समाजात सकारात्मकता वाढते. 9वा नियम म्हणजे खोटे बोलणे टाळावे. चातुर्मास म्हणजे आत्मपरीक्षणाचा काळ. सत्य बोलण्याचा संकल्प करावा. हा नियम जीवनभर उपयोगी पडतो. 10वा नियम म्हणजे रागावर नियंत्रण ठेवावे. रागामुळे बुद्धी भ्रमित होते. शांत स्वभाव हीच खरी साधना आहे. प्रत्येक वादात जिंकणे आवश्यक नसते. नातेसंबंध जपणे अधिक महत्त्वाचे असते. 11वा नियम म्हणजे शक्य तितका साधेपणा स्वीकारावा. मंडळी, या काळात अनावश्यक खर्च कमी करावा, दिखावा टाळावा आणि साधे जीवन मनाला हलके बनवते. नियम 12वा असा आहे, वाईट सवयी सोडा. व्यसन, अश्लील भाषा, इतरांची निंदा, मत्सर या सवयींपासून दूर राहण्याचा हा संकल्प आहे. नियम 13वा आहे, धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे. भगवद्गीता, विष्णू सहस्रनाम, रामरक्षा, भागवत यांचे नियमित वाचन करावे. दररोज 1 पान जरी वाचले तरी त्याचा लाभ आपल्याला होतोच. नियम 14वा असा आहे, पालक आणि गुरूंचा आदर करावा. चातुर्मासात वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेण्याची परंपरा आहे. त्यांच्या अनुभवातून जीवनाचे खरे ज्ञान मिळते. 15वा नियम असा आहे, अन्न वाया घालवू नये. अन्न हे पूर्ण ब्रह्म मानले जाते. ताटात जेवढे घ्याल तेवढेच खावे. हा नियम पर्यावरणासाठीही महत्त्वाचा आहे. 16वा नियम असा आहे, प्राणीमात्रांवर दया करावी. पक्ष्यांना पाणी ठेवावे. जनावरांना चारा द्यावा. मुंग्यांनाही साखर किंवा पीठ द्यावे आणि दयाभाव हीच खरी भक्ती आहे. नियम 17वा असा आहे, अनावश्यक प्रवास टाळावा. पूर्वी पावसाळ्यात प्रवास धोकादायक होता. आजही शक्य असल्यास आवश्यकतेपुरताच प्रवास करावा. कुटुंबासोबत वेळ घालवावा. नियम 18 आहे, निसर्गाचा आदर करावा. झाडे लावा, पाणी वाचवा, प्लास्टिकचा वापर कमी करावा.
आणि निसर्गाची सेवा ही ईश्वर सेवाच आहे असे मानले जाते. नियम 19वा, दररोज आत्मपरीक्षण करा. रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला विचारा, आज मी कोणते चांगले काम केले, कोणती चूक झाली आणि उद्या मी अधिक चांगले कसे वागेन. नियम 20वा, कुटुंबासोबत प्रार्थना करा. दररोज 5 मिनिटे संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसा, एक मंत्र म्हणा, एक श्लोक म्हणा. एकत्र प्रार्थना केल्याने घरात सकारात्मक वातावरण तयार होते. नियम 21वा, अहंकार सोडा आणि कृतज्ञता स्वीकारा. मंडळी, चातुर्मासाचा सर्वात मोठा संदेश आहे नम्रता. दररोज ईश्वराचे आभार मानावे, जे आहे त्याबद्दल समाधान व्यक्त करावे आणि कृतज्ञ मनातच खरी भक्ती फुलते. तर मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे नियम भीतीपोटी पाळायचे नाहीत, ते स्वतःमध्ये चांगले बदल घडवण्यासाठी पाळायचे आहेत. जर एखादा नियम पूर्णपणे पाळणे शक्य नसेल तर निराश होऊ नये. जितके शक्य आहे तितके प्रामाणिकपणे पाळावे. आता तुम्हाला चातुर्मासातील 21 महत्त्वाचे नियम समजले, पण अजून एक महत्त्वाचा विषय बाकी आहे. तो म्हणजे चातुर्मासात पूजा कशी करावी, कोणते मंत्र म्हणावेत आणि एकादशी, तुळशी पूजा आणि दैनंदिन साधना कशी करावी, हे सर्व आपण पुढे सविस्तर पाहणार आहोतच. जर तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओम नमो भगवते वासुदेवाय असे कमेंटमध्ये जरूर लिहा. यामुळे भक्तिभावाचे सुंदर वातावरण निर्माण होईल. तर मंडळी, तुम्ही कधी विचार केला आहे का की काही लोक चातुर्मासात दररोज फक्त 10 ते 15 मिनिटे पूजा करूनही मनशांती, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवतात, तर काही लोक दिवसभर पूजा करूनही तीच अनुभूती मिळत नाही. यामागचं कारण काय? तर कारण फक्त पूजा करणं महत्त्वाचं नसतं, तर पूजा योग्य भावनेने आणि योग्य पद्धतीने करणं अधिक महत्त्वाचं असतं. आपण पुढे पाहणार आहोत चातुर्मासातील संपूर्ण दैनंदिन पूजा, मंत्र, तुळशी पूजन, एकादशी व्रत आणि अशी साधना जी तुमच्या दिवसाची सुरुवात अधिक सात्विक बनवू शकतो. तर मंडळी, आतापर्यंत आपण चातुर्मासाचा इतिहास, भगवान श्री विष्णूंची योगनिद्रा आणि 21 महत्त्वाचे नियम जाणून घेतले. आता पाहूया दररोजची साधना कशी करावी. सकाळची आदर्श दिनचर्या कशी असावी? तर सकाळी शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तात उठा. उठल्यानंतर काही क्षण शांत बसा, ईश्वराचे स्मरण करा आणि मनात जरूर म्हणा, हे प्रभू, आजचा दिवस सद्बुद्धी, संयम आणि सेवाभावाने जाऊ दे. यानंतर स्नान करावे. स्वच्छ आणि शक्यतो हलक्या रंगाची वस्त्रे परिधान करावीत. देवघर स्वच्छ करावे. एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा जरूर लावावा. भगवान श्री विष्णू आणि महालक्ष्मींना नमस्कार करावे. तुळशीला पाणी अर्पण करावे. हे सर्व करण्यासाठी फार वेळ लागत नाही, पण दिवसाची सुरुवात अत्यंत सकारात्मक होते. तर पूजा कशी करावी? तर अनेकांना वाटते मोठी पूजा केली तरच पुण्य मिळते, पण शास्त्र सांगते भक्तीचा आकार नाही, भाव महत्त्वाचा आहे. पूजा करताना सर्वप्रथम श्री गणपतीचे स्मरण करावे. यानंतर भगवान श्री विष्णूंना पिवळी फुले अर्पण करावीत. तुळशीपत्र अर्पण करावे. जर तुळशीपत्र उपलब्ध नसेल तर मनापासून नमस्कार करूनही पूजा पूर्ण करता येते. फळ किंवा खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा. शेवटी आरती करावी आणि पूजेदरम्यान घाई करू नये. प्रत्येक कृती भक्तिभावाने करावी. आता चातुर्मासात म्हणावयाचे मंत्र. चातुर्मासात काही मंत्र विशेष शुभ मानले जातात. सर्वात सोपा आणि प्रभावी मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय. या मंत्राचा 11, 21 किंवा 108 वेळा जप करावा. दुसरा महत्त्वाचा मंत्र आहे ओम विष्णवे नमः. जर वेळ कमी असेल तर फक्त 5 मिनिटे शांत बसून हा मंत्र म्हणावा. मंत्र म्हणताना शब्दांपेक्षा मनाची एकाग्रता आणि अधिक महत्त्वाची असते. तुळशी पूजनाचे महत्त्व काय? तर तुळस ही भारतीय संस्कृतीत पवित्र मानली जाते. ती केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर आरोग्यदायी गुणांसाठीही प्रसिद्ध आहे. दररोज सकाळी तुळशीला पाणी अर्पण करावे. संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा आणि तुळशीभोवती 3 किंवा 7 प्रदक्षिणा शक्य असेल तर घालावेत. प्रदक्षिणा करताना मनात भगवान श्री विष्णूंचे स्मरण करावे. एक छोटीशी सवय पण मनाला विलक्षण शांतता देणारी अशी ही सवय आहे. एकादशी व्रताचे महत्त्व काय? तर चातुर्मासातील प्रत्येक एकादशी विशेष मानली जाते.
जर पूर्ण उपवास करता येणे शक्य नसेल तर सात्विक आहार घ्या. दिवसभर शक्य तितका जप करा. राग, मत्सर आणि वाद टाळा. एकादशीचा खरा अर्थ म्हणजे फक्त अन्नाचा त्याग नाही तर वाईट विचारांचा त्यागही आहे. हा दिवस आत्मशुद्धीसाठी जरूर वापरावा. संध्याकाळची साधना म्हणजे काय तर संध्याकाळी देवघरात दिवा लावावा, एक छोटी आरती करावी, कुटुंबातील सर्वांनी 2 मिनिटे एकत्र प्रार्थना करावी. आज दिवसभरात केलेल्या चांगल्या गोष्टी आठवाव्यात. जर काही चूक झाली असेल तर ती उद्या सुधारण्याचा संकल्प करावा. हीच खरी आध्यात्मिक प्रगती आहे. तर मंडळी, लक्षात ठेवा, भगवान श्री विष्णूंना सोन्या चांदीची गरज नाही. त्यांना हवी असते शुद्ध भावना, प्रामाणिक भक्ती आणि चांगले कर्म. जर तुम्ही रोज फक्त 10 मिनिटे मनापासून ईश्वराचे स्मरण केले तर ती साधना तासनतास केलेल्या दिखाऊ पूजेपेक्षा अधिक मौल्यवान ठरू शकते. चातुर्मास म्हणजे स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्याचा हा काळ आहे. तर मंडळी, आता तुम्हाला चातुर्मासातील पूजा, मंत्र, तुळशी पूजन आणि दैनंदिन साधनेची संपूर्ण माहिती मिळाली असेल. पण अजून एक अत्यंत महत्त्वाचा विषय बाकी आहे आणि तो म्हणजे चातुर्मासात कोणते दान सर्वश्रेष्ठ मानले जाते, कोणत्या दानामुळे सर्वाधिक पुण्य मिळते असे धर्मग्रंथ सांगतात आणि चातुर्मासाचे आध्यात्मिक, मानसिक, कौटुंबिक आणि आरोग्यदायी फायदे कोणते आणि या काळात लोकांकडून होणाऱ्या सर्वात मोठ्या चुका कोणत्या आहेत, हे सर्व आपण पुढे जाणून घेणार आहोतच. पण अजूनपर्यंत जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमध्ये जय श्री हरी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय असे नक्की लिहा. तर आता पाहूया पुढील आणि अंतिम भाग. तर मंडळी, समजा तुम्ही चातुर्मासात रोज पूजा केली, मंत्र जपही केला, पण एक छोटीशी गोष्ट विसरलात तर कदाचित चातुर्मासाचा खरा लाभ तुम्हाला मिळणार नाही. ती गोष्ट म्हणजे दान, सेवा आणि सदाचार. धर्मशास्त्र सांगते, जेथे भक्ती आहे तेथे दया असलीच पाहिजे. आज आपण जाणून घेणार आहोत चातुर्मासात कोणते दान श्रेष्ठ मानले जाते, या 4 महिन्यांचे जीवन बदलणारे फायदे, लोक नेहमी कोणत्या चुका करतात आणि शेवटी आपण एकदम सोपा संकल्प पाहणार आहोत जो पुढील संपूर्ण वर्षभर तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतो. तर सर्वात प्रथम पाहूया चातुर्मासातील दानाचे महत्त्व. मंडळी, सनातन धर्मात दान म्हणजे फक्त पैसा देणे नव्हे. दान म्हणजे स्वतःकडील काहीतरी गरजूंसाठी प्रेमाने अर्पण करणे. चातुर्मासात विशेषतः खालील दान पुण्यदायी मानले गेले आहे. पहिला आहे अन्नदान. अन्नदानाला सर्वश्रेष्ठ दान म्हटले जाते कारण अन्नामुळे एका व्यक्तीची भूक शांत होते. आजच्या काळात गरजू व्यक्तीला जेवण देणे, अनाथाश्रमात अन्नदान करणे किंवा एखाद्या भुकेल्या व्यक्तीला आदराने जेवू घालणे ही देखील मोठी सेवा आहे. दुसरं आहे वस्त्रदान. पावसाळ्यात अनेक गरजू कुटुंबांना कपड्यांची गरज असते. स्वच्छ आणि वापरण्यायोग्य कपडे दान करावेत. दान करताना स्वाभिमान दुखावला जाणार नाही याची काळजीसुद्धा घ्यावी. तिसरं आहे ज्ञानदान. एखाद्या मुलाला पुस्तक भेट देणे, शिक्षणासाठी मदत करणे किंवा चांगले विचार इतरांपर्यंत पोहोचवणे हेही ज्ञानदान आहे. आज सोशल मीडियावर सकारात्मक संदेश शेअर करणे एका अर्थाने समाजसेवाच आहे. चौथा आहे औषधदान आणि सेवाभाव. आजारी व्यक्तीला औषधांची मदत करणे, रुग्णालयात फळे देणे, वृद्धांची सेवा करणे हे सर्व चातुर्मासातील अत्यंत श्रेष्ठ कर्मे मानली जातात. पाचवा आहे पर्यावरण सेवा. एक झाड लावणे, पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करणे, जनावरांना चारा देणे, नदी, मंदिर किंवा परिसर स्वच्छ ठेवणे ही सुद्धा ईश्वर सेवाच आहे. आणि दुसरा भाग आहे चातुर्मासाचे 10 अमूल्य फायदे. जर चातुर्मास श्रद्धेने पाळला तर त्याचे अनेक सकारात्मक परिणाम आपल्याला अनुभवता येऊ शकतात. पहिलं म्हणजे रोजचा जप आणि प्रार्थना मनातील ताण कमी करण्यास मदत करतात, म्हणजेच मन अधिक शांत होते. आहार आणि वागणुकीवरील नियंत्रणामुळे इच्छाशक्ती मजबूत होते, म्हणजेच आपला संयम वाढतो. एकत्र पूजा आणि प्रार्थना केल्याने संवाद वाढतो, म्हणजेच कुटुंबात प्रेम वाढत जाते. सात्विक आणि हलका आहार पचनसंस्थेला विश्रांती देतो, म्हणजेच आरोग्य सुधारण्यास मदत होते. लवकर उठणे, नियमित पूजा करणे, ग्रंथ वाचन करणे ही सवय चातुर्मासानंतरही कायम राहू शकते.
म्हणजेच चांगल्या सवयी आपल्याला लागतात. मंत्रजप आणि ध्यानामुळे मन सकारात्मक दिशेने जाते, म्हणजेच नकारात्मक विचार कमी होतात. दान आणि सेवेमुळे सहकार्याची भावना वाढते, म्हणजेच समाजाशी नाते मजबूत होते. स्वतःला दिलेले छोटे संकल्प पूर्ण केल्याने आत्मविश्वास निर्माण होतो, म्हणजेच आत्मविश्वास वाढतो. ईश्वराशी संवाद हा केवळ मंदिरापुरता राहत नाही, तो आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनतो, म्हणजेच आध्यात्मिक प्रगतीची सुरुवात होते. भक्ती म्हणजे भीती नव्हे, तर प्रेम, कृतज्ञता आणि जबाबदारी हे समजायला लागते, म्हणजेच जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. आता पाहूया चातुर्मासात लोक करत असलेल्या 10 सामान्य चुका. कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत? तर फक्त दिखाव्यासाठी पूजा करणे, दुसऱ्यांवर धार्मिक नियम लादणे, दान करताना प्रसिद्धीची अपेक्षा ठेवणे, उपवास करून दिवसभर रागावणे, पूजा करूनही खोटे बोलणे, सोशल मीडियावर वाद घालणे, अन्न वाया घालवणे, पालक आणि वडीलधाऱ्यांचा अपमान करणे, निसर्गाचा अनादर करणे आणि मीच सर्वश्रेष्ठ भक्त आहे असा अहंकार बाळगणे. अंतिम संकल्प म्हणजे काय? तर आता आपण पाहणार आहोत एक छोटासा संकल्प. आजपासून चातुर्मास संपेपर्यंत दररोज एक चांगले कर्म करा. दुसरं, खोटे बोलणार नाही. तिसरं, एका व्यक्तीला मदत करेन आणि 5 मिनिटे ईश्वराचे स्मरण करेन आणि झोपण्यापूर्वी आजचा दिवस कसा गेला याचा विचार करेन. हा संकल्प केवळ धार्मिक नाही, तर आयुष्य घडवणारा आहे. तर मंडळी, चातुर्मास हा फक्त 4 महिन्यांचा धार्मिक उत्सव नाही, तो आपल्या विचारांना, आपल्या सवयींना, आपल्या कुटुंबाला आणि आपल्या संपूर्ण जीवनाला योग्य दिशा देणारा एक सुंदर प्रवास आहे. भगवान श्री विष्णूंची कृपा मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. भव्य पूजा नाही, तर शुद्ध मन, चांगले कर्म, दयाळू स्वभाव आणि कृतज्ञ हृदय आहे. जर या 4 महिन्यात तुम्ही स्वतःमध्ये एक चांगला बदल घडवला, तर समजा तुमचा चातुर्मास खऱ्या अर्थाने सफल झाला. तर मंडळी, जर हा चातुर्मास 2026 कंप्लीट गाईड हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल, तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या कुटुंबीय, मित्र आणि नातेवाईकांसोबत शेअर करा, जेणेकरून अधिकाधिक लोकांना या पवित्र काळाचे महत्त्व समजेल. आपल्या चॅनलवर धर्म, अध्यात्म, व्रत, पूजा, राशी भविष्य असेच सखोल व्हिडिओ नियमित येत असतात, म्हणून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. आणि आजच्या व्हिडिओच्या शेवटी कमेंटमध्ये एकच लिहा, ओम नमो भगवते वासुदेवाय. आपली ही प्रार्थना आणि सकारात्मक भावना अधिकाधिक भक्तांपर्यंत पोहोचव. मी पुन्हा एका नवीन आध्यात्मिक विषयासह लवकरच भेटेन. तोपर्यंत जय श्री विष्णू, जय श्री हरी, राधे राधे, राधे कृष्ण. धन्यवाद.